नमस्कार. आज आपण स्पेशल आजीच्या हातचा पिकलेल्या लाल मिरच्याचा ठेचा आपण करणार आहोत. जेवणाच्या ताटात हा ठेचा असल्यावर जेवणाची चव वाढवते. हा ठेचा जेवताना असल्यावर एक भाकर शिल्लक खाल. तर चला मग आपण रेसिपीकडे वळूयात. आतून मिरच्या आणल्या, आता या धुवून घ्यायच्या. चटणी लसूण देठ काढून घ्यायचे. चटणी वाटायची, वाट्यावर वाटून घेऊया. इथे आजी पाट्यावर मिरच्या वाटून घेते आहेत. पाट्यावरची चव अप्रतिम असते. आता आपण लसण टाकून घेऊयात आणि छान वाटून घेऊयात. लसण टाकून घेऊ, चांगली खमंग चटणी करू. शेंगदाणे टाकीते, चांगली होती मग चवदार. जिरे टाकीते, कोथिंबीर टाकीते, चटणी करते चांगली झणझणीत. लसण घेते, जिरे घेते, खमंग चटणी करते. आता रानातून मिरच्या आणल्या, धुवून घेतल्या. हा ठेचा ज्वारीच्या भाकरीसोबत तसेच बाजरीची भाकर व साध्या पोळीसोबतही खूप छान लागतो खायला. चटणी काढली, जिरे टाकले, लसण टाकला, पाट्यावर वाटली. इडली पाट्यावर चटणी. आता याला फोडणी द्यायची, जिरे लसणाची, मोहरीची. लाल चटणी पाट्यावर वाटलेली आहे. आता जिरे टाकले, लसण टाकला, शेंगदाणे टाकले. आता फोडणी द्यायची, लसणाचा चटका द्यायचा आहे. जिरे टाकून घेऊ, मोहरी टाकायची, लसणाची, लसण टाकायचा, फोडणी द्यायची. चटणीला खमंग लागती मग. ती काही मिक्सर मधली नाही. छान चटणी झाली खमंग वाटलेली पाट्यावर. ही करून पाहा. अशीच पाट्यावर छान चटणी करून पाहा. मिक्सर मधलं खाजावू नका. घरच्या घरी नक्की करून पहा हा ठेचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.